नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोरशीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण टॉपिक घेणार आहोत तो आहे फिजिक्सचा ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय तर गुरुत्वाकर्षण। गुरुत्वाकर्षण नीट टॉपिक बघा, कारण याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन म्हटलं की आपल्या समोर एक सायंटिस्ट जनरली येतो, तो म्हणजे कोणतर आयझॅक न्यूटन, सर आयझॅक न्यूटन, बरोबर। पण सर आयझॅक न्यूटन हे काय पहिले सायंटिस्ट नव्हते ज्यांनी या कॉन्सेप्टबद्दल विचार केलेला आहे। या आधी सुद्धा म्हणजे सर आयझॅक न्यूटनच्या आधी सुद्धा काही सायंटिस्ट येऊन गेले, पण सर आयझॅक न्यूटन यांना आपण काय एवढं महत्त्व देतो किंवा त्यांच्याबद्दलच काय ऐकतोय किंवा गुरुत्वाकर्षण जर म्हटलं तर सर आयझॅक न्यूटनच हेच का आठवतात, तर यामागे कारण हे आहे की सर आयझॅक न्यूटनने हा कॉन्सेप्ट तर दिलाच, पण त्याच्या आधी बाकी सायंटिस्टने पण दिलेला होता। पण सर आयझॅक न्यूटन यांनी काय केलं तर याची एक्झॅक्ट व्हॅल्यू म्हणजे तो जो ग्रॅव्हिटेशन आहे, तो जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण जो आहे तो बल आहे, त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू कशी लिहिता येईल, तो फोर्स किती आहे हा सांगितला, त्यासाठी त्यांनी फॉर्म्युला दिला, राईट। आणि याच्यासोबतच बाकीच्या जो काही कॉन्सेप्ट सांगितले होते, ठीक आहे। पण बाकीच्यांनी जे आधी सायंटिस्ट येऊन गेले त्यांनी एवढं डिटेल सांगितलं नाही किंवा आपण त्याला म्हणू की त्यांनी क्वांटिफाय केलेलं नव्हतं। पण न्यूटन यांनी काय केलं, त्याला क्वांटिफाय केलं म्हणजे एका क्वांटिटीच्या स्वरूपात काय तर ते लिहू शकले होते। त्यांनी एक फॉर्म्युला दिला होता आणि म्हणून काय तर तिथून हा कॉन्सेप्ट अभ्यास केला होता, ठीक आहे। कारण ऑब्व्हियस आहे की गुरुत्वाकर्षण जर म्हटलं काय आयझॅक न्यूटन होते त्यांच्याच काळात गुरुत्वाकर्षण आहे किंवा तिथून सुरुवात झालं अशातली गोष्ट नाही। जेव्हापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली आहे नक्की तेव्हापासूनची काय असेल तर गुरुत्वाकर्षण हा असणारच आहे, ठीक आहे। आणि तो फक्त काय त्यांनी पृथ्वीपुरता मर्यादित ठेवलेला नव्हता। न्यूटन सर आयझॅक न्यूटन यांनी फक्त पृथ्वीपुरता मर्यादित ठेवलेला नव्हता, तर त्यांचा तो कॉन्सेप्ट जो सांगितला त्यांनी तो ब्रॉड सांगितला होता पूर्ण सृष्टीसाठी, म्हणजे फक्त सूर्य चंद्र तारे एवढंच नाही तर त्याच्या बाहेर जे काही गॅलेक्सीज वगैरे त्या सर्वांसाठी म्हणजे सृष्टीसाठी, म्हणजे त्यांनी म्हटलं की युनिवर्समध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात असं कॉन्सेप्ट सांगितला होता न्यूटन यांनी, है ना। त्यामुळे त्यांचा जो कॉन्सेप्ट होता तो फार ब्रॉड होता, बाकीच्यांनी लिमिटेड होता, क्वांटिफाय केलेलं नव्हतं। आणि म्हणून काय तर आपण न्यूटनचा अभ्यास हा जास्त करत असतो कशामध्ये तर ग्रॅव्हिटेशन म्हटलं तर, ठीक आहे। पण आता त्याच्या आधी कोणते सायंटिस्ट येऊन गेले तर बघा, एक पहिले जे सायंटिस्ट आहे ते कोणतर इटालियन फिजिसिस्ट आहे गॅलिलिओ। गॅलिलिओने काय म्हटलं की सर्व बॉडीज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन, कशाद्वारे तर कॉन्स्टंट म्हणजेच काय तर एक फिक्स अशा ॲक्सेलरेशन म्हणजे काय तर त्वरण, एका फिक्स त्वरणाने काय तर ते अट्रॅक्ट होतात असतात। परत बघा इथं की गॅलिलिओने फक्त लिमिटेड कशासाठी होतं तर तो फक्त अर्थ म्हणजे पृथ्वीपुरताच मर्यादित होतं, है ना। दुसरं काय, ही सेड टू हॅव डेमॉन्स्ट्रेटेड इट बाय रिलीजिंग 2 balls ऑफ डिफरंट मासेस फ्रॉम टॉप ऑफ द लेनिंग ऑफ टॉवर ऑफ पिसा। काय केलं यांनी, टॉवर ऑफ पिसा जो थोडासा टिल्ड आहे, थोडासा असा तिरपा आहे, त्याच्यावर जाऊन काय तर 2 बॉल वेगवेगळ्या मासचे म्हणजे वेगवेगळ्या वस्तुमानाचे 2 बॉल्स त्यांनी सोबत सोडलेत। आणि काय नोटीस केलं की दोनही बॉल जे आहेत होतं त्यांचा वेगवेगळा मास, पण त्यांनी एक नोटीस केलं की दोन्ही बॉल सोबतच जमिनीपर्यंत खाली येतात। याचा अर्थ काय की दोन्हीही ज्यावेळेस खाली आले तर त्यांच्यावर ॲक्सेलरेशन कसा होता की मास जरी वेगळा असेल तरी पण ॲक्सेलरेशन आहे, त्वरण आहे, हा फिक्स होता, हा कॉन्स्टंट होता। हे यांनी इथून प्रूव्ह केलं। पण तो ॲक्सेलरेशन किती होता हे त्यांनी सांगितलं नाही। तो सांगितला कोणी होता तर तो सांगितला होता मग न्यूटनने, आणि म्हणून न्यूटन जास्त इम्पॉर्टंट, ठीक आहे। त्यानंतर इंडियन ॲस्ट्रॉनॉमर आणि मॅथमॅटिशियन आहे कोणतर आर्यभट्ट। आर्यभट्ट यांनी काय सांगितलं बघा, मोशन ऑफ मून अर्थ अँड अदर प्लॅनेट्स इन द 5th century AD। कधी सांगितलं की यांनी काय केलं, यांनी स्टडी केलं कशाचं की चंद्र, पृथ्वी आणि बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत, ग्रह आहेत, या सगळ्यांचं स्टडी केलं आर्यभट्ट यांनी 5व्या सेंचुरी AD मध्ये, ठीक आहे। आणि त्यांनी एक बुक लिहिलं आर्यभाटिया, पुस्तकाचं नाव थोडंसं लक्षात ठेवा कारण एखाद प्रश्न असं आयोगाद्वारे आजकाल टाकले जात आहेत, ठीक आहे। आणि हे सगळं शाळेच्या पुस्तकातलेच नोट्स आहेत। आर्यभाटिया पुस्तक लिहिलं आणि काय बघा त्यांनी काय कन्क्लूड केलं, दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स अबाउट इट्स ओन एक्सिस अँड इट मूव्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द सन। काय की पृथ्वी, आपल्याला जॉग्राफीमध्ये आपण चांगलं शिकलोय की पृथ्वी स्वतःभोवती तर फिरत आहे, पण त्यासोबतच काय तर सूर्याभोवती सुद्धा फिरत आहेच। ऑल्सो द मून रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ, आणि सोबत काय तर ते पृथ्वीभोवती सुद्धा काय तर ते फिरत आहेच, राईट। नेक्स्ट पुढचं जो आहे ते कोणतं, टायको ब्राहे आणि योहानस केपलर, ठीक आहे। स्पेलिंग जरी जोहानस असलं तरी पण त्याचं प्रोनाउन्सिएशन योहानस केपलर आहे, ठीक आहे। तर योहानस केपलर आणि टायको ब्राहे यांनी काय केलं, स्टडी प्लॅनेटरी मोशन थ्रू केअरफुल ऑब्झर्वेशन। आता या दोघांनी काय केलं की परत बघा की आता जर आपण बघितलं तर सायन्स हा फार जास्त डेव्हलप झालाय। नेमकं आपण चंद्र, सूर्य, तारे या सगळ्यांची स्थिती आता बघू शकतो कारण तेवढे चांगले टेलिस्कोप आहे, तेवढं चांगलं सायन्स डेव्हलप झालेलं आहे, ठीक आहे। बरेचसे सॅटेलाइट्स आता लॉन्च केलेत। पण आधीचे जे सायंटिस्ट होते ते कसे स्टडी करायचे तर खूप सारे ऑब्झर्वेशन,
खूप काही वर्ष त्यांचे पोझिशन नोटीस करत होते आणि तिथून काहीतरी मग कन्क्लुजन काढत होते. आणि असंच कोणी केलं होतं तर बघा टायको ब्राहे आणि योहानस केपलर यांनी ऑलमोस्ट किती वर्षानंतर बघा हे जर बघितलं आपण तर हे 476 ते 550 मध्ये, आणि हे कधी आहे तर बघा 1571 आणि 1630 म्हणजे जवळपास 1000 वर्षानंतरची ही गोष्ट आहे ना. तर एवढ्या वर्षानंतर मग या दोघांनी काहीतरी निष्कर्ष काढलेला आहे, त्यांनी काहीतरी ऑब्झर्वेशन केलं आणि काहीतरी निष्कर्ष काढला. आणि मग याच्यानंतर आलं कोणतर ते आलं कोणतर न्यूटन, यांच्यानंतर आले कोणतर ते न्यूटन आले. तर ते आपण पुढे घेऊ. पण आता याच्यामध्येच एक इम्पॉर्टंट आहे की हा जो योहानस केपलर होते यांनी जे ऑब्झर्वेशन्स केले होते यातून त्यांनी 3 लॉज तयार केलेत. यातून लक्षात घ्या त्यांनी 3 लॉज तयार केलेले आहेत. हे 3 लॉज आपल्या शाळेच्या पुस्तकात दिलेले आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत. फार जास्त प्रश्न विचारलेले नाहीत पण ते कॉन्सेप्च्युअल आहेत. त्यांनी काय ऑब्झर्वेशन्स केले होतं यावर कॉन्सेप्च्युअल प्रश्न आयोगाद्वारे विचारला जाऊ शकतो आणि विचारलेला आहे. तर तो प्रश्न सुद्धा आपण घेऊ. ठीक आहे. तर बघा योहानस केपलर यांनी जे ऑब्झर्वेशन्स केलेत आणि त्यावरून काय केलं तर नियम काढलेत, ज्यालाच म्हणतात काय तर केपलर्स नियम. कशाशी रिलेटेड होते तर हे रिलेटेड होते कशाचं तर सूर्य आणि जे बाकीचे ग्रह आहेत यांच्या पोझिशन बद्दलचे काय नियम होते, त्यांच्यात काय रिलेशन आहे, काय साम्य आहे, नेमकं त्या दोघांमध्ये कसं रिलेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी यांनी या नियमांमध्ये सांगितलं. किती नियम आहेत तर 3 नियम आहेत. लक्षात ठेवा. केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. अगदी सोपी आहे. डायग्राम सोबत आपण घेणार आहोत. केपलरचा पहिला नियम आहे त्याला काय म्हणतात तर कक्षेचा नियम, लॉ ऑफ ऑर्बिट. कक्षेचा नियम. कक्षेचा नियम काय बघा, ग्रहाची कक्षा ही कशी आहे लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर. याचा अर्थ काय तर बघा की सपोज तुम्हाला जर लंबवर्तुळाकार हा जर शेप जर माहित करून घ्यायचा असेल तर सिंपल आहे तो म्हणजे काय एक अंड्याचा शेप. किंवा जर तुम्हाला प्रॉपर जर ड्रॉ करायचं असेल काय करायचं, असे 2 खिळे काढायचे, याला एक दोरी बांधायची आणि इथं एक खिळा घ्यायचा. ठीक आहे. हे तर ठोकलेले आहेत असं आपण गाडलेले आहेत असं कन्सिडर करू, पण हा खिळा एक फ्री ठेवा ज्याला आपण फिरवता येईल. ठीक आहे. तर ही अशी दोरी पकडा, इथं खिळा आहे आणि या खिळ्याला आता फिरवा. असं फिरवलं की काय मिळेल तर आपल्याला एक लंबवर्तुळाकार आकार मिळेल. बरोबर. याचा अर्थ काय की ही जी लांबी आहे ना ही फिक्स आहे कारण खिळा इथं आहे, ही दोरीची लांबी फिक्स आहे. राईट. हा खिळा इथं जाईल तर ही लांबी अशी होणार, इथं गेलं तर ही लांबी अशी होणार. राईट. पण ही टोटल लेंथ आहे ही काय तर ही फिक्स आहे. बरोबर. आणि त्यासोबतच हे जे 2 पॉइंट्स आहेत ना हे 2 पॉइंट्स पण फिक्स आहेत. याचा अर्थ काय या 2 पॉइंट्सला काय म्हणतात तर त्यालाच म्हणतात काय तर नाभी म्हटलं जातं, त्याला फोकस म्हटलं जातं. राईट. लंबवर्तुळाकार जो आहे ना त्याचं फोकस झाला. ठीक आहे. आयडिया आली असेल की नेमकं लंबवर्तुळाकार म्हणजे काय, ज्याला इलिप्स म्हणतात. ठीक आहे. आणि पहिला नियम काय होता की ग्रहाची कक्षा ही कशी आहे तर लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्या कक्षेचा एका नाभीवर आहे. म्हणजेच काय तर ग्रह असा फिरत आहे बघा, हा असा ग्रह फिरत आहे आणि सूर्य काय तर कुठल्या ते या 2 पैकी एका नाभीवर आहे. ते सिद्ध दाखवलेलं आहे. याला फोकस म्हणायचंय आणि या 2 पैकी एका ठिकाणी काय तर सूर्य आहे आणि हा ग्रह फिरत आहे. ठीक आहे. तर हा होता काय तर पहिला नियम. त्यानंतर दुसरा नियम बघा. दुसरा नियम काय आहे त्याचं नाव आहे क्षेत्रफळाचा नियम, लॉ ऑफ ऑर्बिट्स, लॉ ऑफ एरियाज. क्षेत्रफळाचा म्हणजे काहीतरी या ठिकाणी कॉन्सेप्ट असेल तो एरियाचा असेल, क्षेत्रफळाचा असणार आहे. बघा काय दिले, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. राईट. म्हणजेच काय की समान कालावधीत समान क्षेत्रफळ. इमॅजिन करा की हा प्लॅनेट आहे, हा असा अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. ठीक आहे. मी इथं नाव देतोय की या पॉइंटला मी ए लिहितोय, या पॉइंटला मी बी लिहितोय है ना. त्यानंतर इकडे आल्यानंतर हा सी झाला आणि या ठिकाणी आल्यानंतर हा काय झाला तर हा डी झाला. ठीक आहे. आता बघा प्लॅनेट फिरत आहे. सी पासून डी पर्यंत आला, त्याला सपोज टाइम लागला टी है ना. पुढे गेला आणि परत ए पासून बी पर्यंत ज्या वेळेस जाईल त्यावेळेस परत त्याला टाइम किती लागणार आहे, जेवढा वेळ सी टू डी झाला होता तेवढाच वेळ ए टू बी होणार आहे, तेवढाच वेळ ए टू बी लागणार आहे. याचा अर्थ काय की सी टू डी येण्यासाठी जेवढा टाइम आहे तेवढा ए टू बी आहे, म्हणजे समान कालावधी आहे ना. आता या समान कालावधीमध्ये किती एरिया कव्हर केलं तर बघा या सूर्यापासून सरळ 2 रेषा काढायच्यात आणि जॉईन करून घ्यायचं, म्हणजे हा पूर्ण एक आपल्याला एरिया मिळेल. सिमिलरली इकडे पण जर आपण जॉईन केलं तर हा एवढा पूर्ण ब्ल्यू कलरचा एरिया तो मिळेल. राईट. आता हा एरिया आणि हा एरिया हे दोन्ही पण काय असतात तर सारखे असतात आणि म्हणून काय म्हटले बघा ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, हा इथं काय असणार तर हे ग्रहांची पोझिशन आहे ABCD. सरळ रेषा आपण जॉईन केले, समान कालावधीत समान क्षेत्रफळ, समान कालावधीत सी टू डू जेवढा टाइम आहे तेवढाच ए टू बी, म्हणजे समान कालावधीत समान क्षेत्रफळ, म्हणजे हा एरिया आणि हा एरिया काय असणार तर सारखा असेल. राईट. म्हणजे समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. राईट. आता तुम्हाला अजून एक थोडासा प्रश्न पडत असेल की हे कसं काय शक्य आहे, इथं तर डिस्टन्स तर जास्त आहे, इथं डिस्टन्स कमी आहे आणि टाइम कसं काय सारखं असेल, बरोबर ना. आता यामध्ये दुसरा कॉन्सेप्ट काय बघा, 3च गोष्टी आहेत, स्पीड, टाइम आणि डिस्टन्स है ना. स्पीड, टाइम आणि काय तर डिस्टन्स. मला सांगा की डिस्टन्स इथं वाढलाय है ना, डिस्टन्स हा वाढलाय, टाइम सेम आहे
बरोबर. तर ऑब्वियस आहे की स्पीड काय करायला लागेल, ज्या ठिकाणी डिस्टन्स वाढेल त्या ठिकाणी स्पीड आहे तो टाइम कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी स्पीड वाढला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी डिस्टन्स वाढलाय त्या ठिकाणी काय तर स्पीड पण वाढवावं लागणार आहे, तर सारख्या वेळेत तेवढा डिस्टन्स आहे तो कव्हर होणार आहे. काय म्हणतोय बघा की टाइम फिक्स आहे, बरोबर, टाइम फिक्स आहे, पण इथं डिस्टन्स वाढला ते कधी शक्य आहे, ज्या वेळेस स्पीड वाढवलं तरच. ज्यावेळेस स्पीड, याचा अर्थ काय की ज्यावेळेस C to D येणार आहे, C to D येणार आहे, त्यावेळेस इथं स्पीड काय असेल तर स्पीड हा जास्त असणार आहे आणि या ठिकाणी स्पीड काय असेल तर कमी असणार आहे. तुम्ही साधं सोपं थोडंसं जरी डायग्राम कडे पाहून लक्षात घेतलं ना तरी पण तुम्हाला लक्षात येईल की टाइम फिक्स आहे, मग इथून इथपर्यंत तेवढ्याच वेळेमध्ये कसं काय येणार, जर स्पीड वाढेल तरच होणार आहे. इथं डिस्टन्स कमी झाला म्हणजे काय तर स्पीड कमी करावं लागणार आहेच, राईट. आता हे परत थोडंसं कॉन्सेप्च्युअल तुम्ही लक्षात ठेवा. केपलरनी एवढंच नियम दिलं, पण इथून आपल्याला तुम्हाला पण स्वतः पण ट्राय करता येईल. मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट सांगतोय, तो करून बघा. काय करायचं, एक दगड घ्यायचं, दगडाला दोरी बांधा आणि फिरवा, राईट. आधी थोडंसं डिस्टन्स ठेवा आणि फिरवा, ठीक आहे. एवढं मिनिमम त्याचा स्पीड ठेवा की तो एका सर्क्युलर पाथ मध्ये काय तर तो फिरत राहील. मिनिमम स्पीड सांगतोय मी, मिनिमम स्पीड ठेवायचं आहे तुम्हाला, राईट. आता काय करायचंय, थोडंसं डिस्टन्स अजून वाढवा, म्हणजे आता दोरीची लांबी वाढवा. आता फिरवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला परत तेवढा स्पीड लागतोय की कमी लागतोय की जास्त लागतोय ते थोडंसं नोटीस करा. तुम्हाला एक लक्षात येईल की ज्यावेळी डिस्टन्स कमी होतं त्यावेळेस त्याचा स्पीड तुम्हाला जास्त ठेवावा लागतोच, तर तो प्रॉपर सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहील. पण जर डिस्टन्स वाढवलं तर तुम्ही आता तेवढं स्पीड ठेवण्याची गरज नाही, थोडं कमी जर राहिलं ना तरी पण तो काय तर सर्क्युलर पाथमध्ये राहतोय. यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो, हा एक्सपेरिमेंट नक्की करून बघा, तुमचे बरेच कॉन्सेप्ट क्लिअर होतील. सॅटेलाइटचा एक टॉपिक आहे, त्यामध्ये सुद्धा हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर इथून काय लक्षात येतंय की ज्यावेळी डिस्टन्स कमी आहे त्यावेळी स्पीड काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे, तरच तो सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहील. अदरवाईज तो सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहणार नाही, तो खाली येऊन जाईल. तो काय होणार तर तो खाली येईल आणि मग सपोज इथं मी पकडलोय तर दगड इथून फिरेल, मग असं खालून फिरेल, राईट. तर हे तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की जर डिस्टन्स कमी आहे तर अशा वेळेस स्पीड हा जास्त असायलाच पाहिजे. आणि म्हणून बघा की ज्यावेळी डिस्टन्स कमी आहे त्यावेळेस इथं स्पीड जास्त आहे, पण तेच जर दूर गेलं तर स्पीड काय आहे तर तो कमी आहे. या पण तुम्हाला लक्षात ठेवता येईल आणि आयोगाने याच्यावरच प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. तर हा दुसरा एक नियम लक्षात ठेवा की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ काय तर व्यापन करते, राईट. त्यामुळे हा झाला काय तर क्षेत्रफळाचा नियम, लॉ ऑफ एरियाज. चला आता तिसरा नियम काय आहे, तिसरा नियम अगदी सोपी आहे बघा, ज्याला काय म्हणतात तर आवर्तकालाचा नियम, लॉ ऑफ पिरियड्स. तिसरा नियम आहे आवर्तकालाचा नियम, लॉ ऑफ पिरियड्स. बघा काय दिले, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, म्हणजेच काय तर हा सपोज सूर्य इथं आणि हे इथं प्लॅनेट असं फिरत आहे, आवर्तकालाचा वर्ग हा सपोज मी त्याला कन्सिडर करतो, आवर्तकाल म्हणजे काय तर पिरियड, म्हणजे आवर्तकालाचा वर्ग म्हणजेच काय तर टीचा स्क्वेअर म्हणजे पिरियडचा वर्ग, हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. याचा अर्थ काय तर बघा की या ठिकाणी हा जो डिस्टन्स आहे याला R1 लिहिलं आपण, याला R2 लिहिलं, याला R3 लिहिलं, परत आपल्याला हा सगळा डिस्टन्स असं लिहिता येईल है ना. म्हणजेच ग्रहाचा सूर्यापासून प्रत्येक ठिकाणी अंतर काय तर हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अंतर आहे, राईट. म्हणजेच काय की आपण असं म्हणू की याची त्रिज्या आहे किंवा रेडियस आहे ही प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. मग आता कोणती रेडियस घ्यायचंय तर काय करायचं आपल्याला सरासरी घ्यायचंय. याचा अर्थ काय की हे सगळे R1 R2 R3 R4 आहेत ना, या सगळ्यांचं मी ॲव्हरेज घेतोय, त्याला लिहितोय काय तर मी R, त्याला लिहिलं मी R है ना. आणि याचा काय घेतोय तर क्यूब. आणि या डेफिनेशन नुसार किंवा याच्या तिसऱ्या नियमानुसार काय म्हटलंय की हा जो टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो R क्यूब सोबत. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R क्यूब. बघा आता हा फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही, बाकी काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. हा अगदी सोपी आहे. काय दिले बघा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग. आवर्तकाल म्हणजेच काय की एक हा जो प्लॅनेट आहे याला एक कम्प्लीट राऊंड करायला किती वेळ लागतो त्याला आपण टी घेतलंय आणि तोच काय झाला तर टी है ना. आणि त्याचा स्क्वेअर, टी स्क्वेअर हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. म्हणजेच काय की हा जो सरासरी डिस्टन्स आहे त्याला घेतला आपण R आणि त्याचा घेतला क्यूब, त्यामुळे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. हा काय तर त्याचा तिसरा नियम आहे. तर असे केपलरने काय केलं होतं तर 3 नियम सांगितले होते, ठीक आहे. तर हिस्ट्री लक्षात आली असेल तुम्हाला की न्यूटनच हा पहिला सायंटिस्ट नव्हता, त्याच्या आधी सुद्धा काही सायंटिस्ट येऊन गेले होते.
त्यांनी प्रत्येक वेळेस काहीतरी एक पॉईंट मुद्दा समोर मांडलाय, राईट. पण त्यावेळेस लक्षात ठेवा की तो खूप जुना काळ होता, त्यावेळेस सायन्स एवढं डेव्हलप नव्हतं, त्यामुळे त्यांनी जो काही सांगितलं होता तो फक्त ऑब्झर्वेशन म्हणून सांगितलेल्या गोष्टी होत्या, ठीक आहे. पण न्यूटनने काय केलं तर ह्या सगळ्या गोष्टी क्वांटिफाय केल्या होत्या. मग आता क्वांटिफाय केल्या तर नेमकं काय केलं, राईट. आणि अजून एक लक्षात काय आलं होतं की यावेळेस आपण हिस्ट्री बघितलं, त्यावेळेस जे पण सायंटिस्ट होते त्यांनी फक्त ते कशाशी लिमिटेड होते तर ते फक्त पृथ्वीपुरताच मर्यादित होते. कशापुरता तर पृथ्वीपुरताच मर्यादित होते, त्यांनी पृथ्वीच्या पलीकडे विचार केलेला नव्हता. पण न्यूटनने ज्या वेळेस ग्रॅव्हिटेशन सांगितलं की गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय आहे, तर त्याचा जो नियम होता ज्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतात, त्यावेळेस त्यांनी डेफिनेशन काय सांगितलं की युनिव्हर्समध्ये, अख्ख्या सृष्टीमध्ये युनिव्हर्समध्ये कोणत्याही दोन वस्तू जर घेतल्या, कोणत्याही दोन वस्तू, लेट्स से की हा पेन आहे आणि हा मोबाईल आहे, किंवा हा बोर्ड आहे, पेन आहे, मोबाईल आहे, अशा कोणत्याही दोन वस्तू घ्या, या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये काय असतं तर एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, आकर्षणाचा बल असतो, त्या एकमेकांकडे ओढल्या जातात, हे आणि सांगितलं होतं. मग आता त्या दोन वस्तूपैकी एक वस्तू पृथ्वी पण असू शकते, दोन वस्तूपैकी एक वस्तू काय तर पृथ्वी पण असू शकते, बरोबर. पण फक्त तो गुरुत्वाकर्षण आहे हा फक्त पृथ्वीपुरताच मर्यादित होतं असं अजिबात नाही, है ना. तर आता बघा, मग आता त्यांनी हे सुद्धा सांगितलं की नेमका हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा किती आहे, हे सुद्धा काहीतरी न्यूटनने सांगितलं. तो कशाने सांगितलंय तर बघा, इथं दोन ऑब्जेक्ट घेतले, एकाचा मास म्हणजे वस्तुमान m1 घेतलंय, दुसराचा मास m2 घेतलंय, है ना, वस्तुमान, आणि दोघेही जण काहीतरी एकमेकांकडे ओढत आहेत. या दोघांमधला जो डिस्टन्स आहे त्याला मी डी ने डिनोट करतोय. या दोघांच्या सेंटर मधला जो डिस्टन्स आहे त्याला काय कशाने डिनोट केलं मी तर स्मॉल डी ने डिनोट केलं. आता न्यूटनने काय सांगितलं होतं की हा जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जो एकमेकांकडे ओढल्या जात आहे, हा किती फोर्स आहे तर हा कसा असतो तर हा फोर्स या दोघांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. जेवढा तुम्ही मास वाढवा तेवढा काय तर हा फोर्स वाढणार आहे, जेवढा फोर्स वाढवा तेवढा काय तर हा जेवढा मास वाढवा तेवढा काय तर फोर्स वाढेल, आणि म्हणून काय तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 × m2. त्यासोबतच अजून एक काय नियम सांगितलं त्यांनी की फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d². म्हणजेच काय, हा जो डिस्टन्स आहे याचा वर्गासोबत काय तर तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय की तुम्ही डिस्टन्स वाढवा तर फोर्स काय होणार तर कमी होईल, तो डिस्टन्स कमी करा म्हणजे जवळ न्या तर काय होणार तर फोर्स आहे तो वाढणार आहे, राईट. त्यालाच काय म्हणू आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता या दोघांना एकत्र करून आपण असं लिहू शकतो की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवायडेड बाय d². आता हा जो डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचा जो सिम्बॉल आहे त्यासाठी एक कुठला तरी कॉन्स्टंट आपण यूज करावा लागेल. म्हणून काय करू आपण तिथे एक कॉन्स्टंट यूज केला ज्याला स्मॉल जी ने डिनोट करू. सो f इज इक्वल टू g × m1 m2 डिवायडेड बाय d². हा शेवटी मला काय तर फॉर्म्युला मिळाला, किंवा जो न्यूटनने जो फॉर्म्युला सांगितला होता की दोन वस्तूंमध्ये फोर्स किती असतो तर तो एवढा असतो. मग या ठिकाणी आता आपल्याला कोणत्याही दोन वस्तूंमधला फोर्स या फॉर्म्युल्याने सहज काढता येणार आहे, है ना. आता बघा, हा जो जी आहे हा काय झाला तर कॉन्स्टंट झाला. त्या कॉन्स्टंटला काय म्हणतात तर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हटल्या जातं. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, राईट. त्याची व्हॅल्यू किती आहे तर 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². युनिट पण लक्षात ठेवायचं आहे, व्हॅल्यू पण लक्षात ठेवायची, ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा की ही जी कॅपिटल जी ची व्हॅल्यू आहे न्यूटनने सांगितलेली नाही. सायंटिस्ट कोण आहे तर हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिश हे सायंटिस्टचं नाव आहे, यांनी काहीतरी या कॅपिटल जी ची व्हॅल्यू सांगितलेली. तर हा जी म्हणजेच काय तर हा कॉन्स्टंट आहे. आपल्याला फॉर्म्युला मिळाला की कोणत्याही जर युनिव्हर्समध्ये दोन वस्तू असेल तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, तो किती असतो आपल्याला या फॉर्म्युल्याने काय तर तो मिळालेला आहे. नेक्स्ट पुढे आता आपल्याला हा फॉर्म्युला ऑलरेडी मिळालाय, राईट ना. आता या फॉर्म्युल्यानुसार बघा आता आपल्याला काय काढायचंय तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काय काढायचंय म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. ॲक्सेलरेशन म्हणजे किती आहे, ॲक्सेलरेशन म्हणजेच काय की ज्या वेळेस वेगामध्ये बदल होतो ना त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. याचा अर्थ काय की जर एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूकडे जर ओढत असेल तर ते ओढत असताना त्याच्या वेगामध्ये किती बदल होतो त्याला आपण काय म्हणू तर त्याला म्हणू आपण ॲक्सेलरेशन. पण आता आपल्याला इथं काय कन्सिडर करायचं, कशाचं आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं तर तो आहे कशाचा तर तो पृथ्वीचा आहे, अर्थचा आहे. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आपल्याला काढायचं म्हणजे पृथ्वी अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. याचा अर्थ काय की दोन वस्तूंपैकी एक वस्तू पृथ्वी असायलाच पाहिजे, है ना. तर मी एक रफ डायग्राम काढतो इथं बघा की एक अशी पृथ्वी आहे, है ना, आणि या पृथ्वीवर ना असं एक वस्तू ठेवलेलं आहे किंवा थोड्याशा कुठल्या तरी हाईटवर आहे त्याला कन्सिडर करू. या पृथ्वीचं मास मी कॅपिटल M कन्सिडर करतो, या छोट्या वस्तूचं मास मी स्मॉल m कन्सिडर करतोय, राईट. आता बघा काय आहे
आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी माहित आहे, जी m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर आहेच आणि या बाजूला काय येणार तर m इंटू ए, राईट, m इंटू ए, कारण F चा फॉर्म्युला काय तर मास इंटू ऍक्सलरेशन, हा अगदी बेसिक फॉर्म्युला आहे आणि या फोर्सच्या जागी तोच ठेवला इथं मास इंटू ऍक्सलरेशन है ना. आता या m च्या जागी m तसंच ठेवलंय, ऍक्सलरेशन जागी मी फक्त त्या स्मॉल a ला रिप्लेस केले स्मॉल g ने. रिझन काय, कारण हा जो ऍक्सलरेशन आहे हा आता पृथ्वीद्वारे अप्लाय केला जाणार आहे आणि म्हणून मी काय केलं या स्मॉल ए ला स्मॉल जी ने रिप्लेस केले. बाकी सगळं तसंच ठेवलंय, जी तसंच आहे. आता इथं m1 आणि m2 कोण येणार तर दोन वस्तू कोणत्या, एक आहे अर्थ आणि एक आहे छोटी वस्तू, बरोबर. या अर्थचा मास आहे कॅपिटल M, या छोट्या वस्तूचा मास आहे किती तर स्मॉल m है ना. आणि डिस्टन्स किती येणार तर बघा, हा पृथ्वीची त्रिज्या म्हणजे रेडियस ज्याला कॅपिटल R म्हणू, या वस्तूची त्रिज्या म्हणजे याला म्हणू आपण स्मॉल r. पण थोडंसं इमॅजिन करा की या स्मॉल r पेक्षा कॅपिटल R तर फारच छोटा आहे ना. जर सपोज ही जर वस्तू जर कन्सिडर करतोय मी, इमॅजिन करा की पृथ्वी किती मोठी आहे आणि त्याच्या मानाने या वस्तूचा रेडियस म्हणजे सेंटर पासूनचा जर आपण जर डिस्टन्स काढला, ठीक आहे, तर तो किती लहान आहे है ना. आणि पृथ्वीची रेडियस किती मोठी आहे, त्यामुळे पृथ्वीच्या रेडियस समोर या वस्तूची रेडियस आपण कन्सिडर केलं, त्रिज्या कन्सिडर केलं तर ती फार छोटी आहे आणि म्हणून फक्त आपण काय केलं इथं r प्लस r लिहिता फक्त मी कॅपिटल R लिहिलेलं आहे आणि त्याचा काय तर स्क्वेअर, ठीक आहे. पण इथे असं नाही आहे. आता ही वस्तू जर आपण खूप वर जर घेऊन गेलो तर आपल्याला हा सगळा डिस्टन्स आहे तो सुद्धा कन्सिडर करावा लागणार आहे, ठीक आहे. हा सगळा डिस्टन्स कन्सिडर करावा लागेल कारण तो कन्सिडरेबल आहे. खूप जर काही 8-10 किलोमीटरवर घेऊन गेलो किंवा 50-100 किलोमीटर घेऊन गेलो तर अशा वेळेस हा डिस्टन्स कन्सिडर करायचा आहे आपल्याला, ठीक आहे. पण आता जर आपण अगदी पृथ्वीवर जर कन्सिडर करतोय एखादी वस्तू किंवा अगदी छोट्या हाईटवर कन्सिडर करतोय तर अशा वेळेस हा जो r आहे किंवा हा जो डिस्टन्स आहे हा कन्सिडर करायची गरज नाही, ठीक आहे. का, कारण पृथ्वीच्या रेडियस समोर तो ऑलमोस्ट निग्लिजिबल आहेच. नेक्स्ट बघा, आता तर आपण इथपर्यंत या फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचलोय, ठीक आहे. mg इज इक्वल टू कॅपिटल G mm डिवायडेड बाय r स्क्वेअर. आता दोन्ही बाजूला स्मॉल m आहे तो कॅन्सल केलाय मी है ना. फॉर्म्युला काय मिळाला बघा, या बाजूला g, या बाजूला gm डिवायडेड बाय r स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला ऍक्सलरेशनचा हा फॉर्म्युला मिळाला, स्मॉल g इज इक्वल टू gm डिवायडेड बाय r स्क्वेअर, हा फॉर्म्युला मिळालाय है ना. आता हा जर फॉर्म्युला मिळाला तर हा फॉर्म्युला कशाचा आहे, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, त्याचा हा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला जर आपण नीट जर नोटीस केला तर काय लक्षात येते बघा, मी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल सांगतोय काय काय लक्षात येते. हा जो कॅपिटल G आहे हा कॉन्स्टंट आहे है ना, तो फिक्स आहे. कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ आहे, पृथ्वीचं वस्तुमान आहे, तो सुद्धा फिक्स आहे, तो पण काही वेगळा नाही है ना. त्यानंतर R म्हणजे काय तर रेडियस ऑफ अर्थ आहे, रेडियस ऑफ अर्थ म्हणजेच काय तर पृथ्वीची त्रिज्या जी आहे तो आहे, ती पण तर फिक्सच आहे, राईट. याचा अर्थ काय की हे जर फिक्स आहे सगळे तर मग स्मॉल g तो पण तर काय असणार, तो पण फिक्स असणारच आहे. आणि म्हणून इथं बघा की स्मॉल g ची व्हॅल्यू सगळ्या तिन्ही व्हॅल्यूज ठेवल्या आहेत. कॅपिटल G ची व्हॅल्यू ही बघा हे आहे, त्यानंतर कॅपिटल M ची व्हॅल्यू आहे आणि ही काय आहे तर हे आहे कॅपिटल R ची व्हॅल्यू आहे है ना. हे सगळ्या तिन्ही व्हॅल्यू जर आपण पुट केलं तर आपल्याला फायनली कॅल्क्युलेट केल्यानंतर काय मिळतंय आपल्याला, स्मॉल g इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर रफली त्याला आपण किती लिहिता येईल तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिता येईल है ना. याचा अर्थ काय तर बघा, आता इथे एक लक्षात येते काय की हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान कॅपिटल M तिच्या त्रिज्या R वर अवलंबून असते, म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी काय असणार तर समान असणार आहे. मला सांगा या फॉर्म्युल्यामध्ये ही जी वस्तू आहे या वस्तूचा कोणता तरी एखादी पॅरामीटर इथं आलंय का, इथं आलेला नाहीये. याचा अर्थ काय की पृथ्वीवर कोणत्याही वस्तू असेल, इथं किती छोटी किती मोठी वस्तू तुम्ही पुट करा तर अशा वेळेस काय असणार की ऍक्सलरेशन म्हणजे वेगामध्ये जो बदल वस्तूच्या वेळेस वरून खाली पडणार आहे तर वेगामध्ये बदल हा सारखाच होणार आहे, ठीक आहे. इथं पण मी तुम्हाला एक सांगतोय की घरी गेल्यानंतर एक युट्यूबवर सर्च करून बघा की आयर्न बॉल अँड फिदर एक्सपेरिमेंट. फिदर म्हणजेच काय तर जो मोराचा पीस असतो किंवा एखाद्या पक्षाचा पीस आहे त्याला फिदर म्हणतात. आयर्न बॉल म्हणजेच काय तर लोखंडी गोळा आणि फिदर याला जर तुम्ही एका स्पेसिफिक हाईटवरून जर सोडलं तर ते सोबतच खाली यायला पाहिजे या फॉर्म्युलानुसार, कारण दोघांवर पण ऍक्सलरेशन आहे तो सारखाच अप्लाय होतोय. म्हणजेच काय होतंय, सारखाच अप्लाय होतोय म्हणजेच काय होतंय तर त्यांच्या वेगामध्ये सारखाच बदल होणार आहे, सारखाच बदल होणार आहे आणि तो प्रत्येक वेळेस बदल किती होणार तर हा 9.8 रफली एवढा होणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. मला वाटतं हा नाईट जिओचा एक्सपेरिमेंट आहे तो नक्की बघा, तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील की ऍक्सलरेशन पृथ्वीवरील, ठीक आहे ना. जो गॅलिलिओने टॉवर ऑफ पिसावर एक्सपेरिमेंट केलं होतं, 2 बॉल वेगवेगळ्या मासचे सोडले होते, त्यांनी पण हेच सांगितलं होतं, पण यांनी एक्झॅक्ट सांगितलं की तो ऍक्सलरेशन किती अप्लाय होतोय. गॅलिलिओने हे सांगितलेलं नव्हतं, त्यांनी फक्त सांगितलं होतं की सारखा ऍक्सलरेशन अप्लाय होतोय म्हणून है ना. हा फरक लक्षात आला असेल तुमच्या की न्यूटन आणि बाकी सायंटिस्टमध्ये है ना. तर आता हे लक्षात घ्या की ते काय तर सगळ्या वस्तूंसाठी काय तर समान आहे, वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून राहत नाही. नक्कीच तुम्हाला प्रश्न पडत असेल की असं कसं शक्य आहे है ना. पण आता तुम्हाला हे सगळे एक्सपेरिमेंट कधी करता येईल ज्यावेळेस तुम्हाला आयसोलेटेड सिस्टम आहे
आयसोलेट सिस्टम म्हणजेच काय की ज्या ठिकाणी फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत आहे, दुसरे कोणतेही फोर्स अप्लाय होत नाही. म्हणजेच काय असे सगळे एक्सपेरिमेंट आपल्याला व्हॅक्यूममध्ये एका निर्वात पोकळीमध्ये करावं लागणार आहे. कारण ज्यावेळेस आपण एखादी आयर्न बॉल आणि फिदर नॉर्मल रूममध्ये जर आपण सोडतो म्हटलं तर ऑब्व्हियस आहे की आयर्न बॉल सगळे खाली येईल आणि फिदर आहे तो असंच खाली येणार आहे है ना. त्यामुळे याला टाइम लागेल, मोराचा पिसाला आहे त्याला टाइम लागेल, पण आयर्न बॉल लगेच खाली येईल. का? कारण हा एअर प्रेशर आहे, तो अनवॉन्टेड फोर्स आहे ज्याची आपल्याला गरज नाही आहे. म्हणून हे सगळे एक्सपेरिमेंट कुठं करायला लागेल तर आपल्याला आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम म्हणजेच काय की ज्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तेवढेच फोर्स आहेत, बाकीचे नाही आहेत. जसं या ठिकाणी आपल्याला फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सची गरज आहे तर तोच फक्त फोर्स राहील असाच आहे, बाकीचे दुसरे कोणती राहणार नाही है ना. ते हा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण याच्यावर कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अजून काय काय तुम्हाला लक्षात ठेवता येईल तर बघा, या सगळ्या एक्सपेरिमेंटवरून किंवा हा फॉर्म्युला आपल्याला जो मिळाला आहे स्मॉल g = gm/r². आता या ठिकाणी सपोज पृथ्वीवर एखादी वस्तू आहे, ही पहिली कंडिशन, ही काहीतरी हाईटवर दुसरी कंडिशन आणि पृथ्वीच्या आतमध्ये मी कन्सिडर करतोय की तिसरी कंडिशन, राईट. आता या पृथ्वीवर जर आपण कन्सिडर केला, हा पृथ्वी परत एक कन्सिडर केला आपण, तर पृथ्वी कशी आहे, पृथ्वी थोडीशी इलॉंगेटेड आहे, म्हणजे जो विषुववृत्ती आहे इक्वेटर आहे त्याच्यावर काही थोडंसं इलॉंगेटेड आहे, म्हणजे असं लंबवर्तुळाकार आहे. मग आता जर आपण हे पण लक्षात घेतलं तर बघा की इथं डिस्टन्स हा कमी असेल आणि इथं डिस्टन्स आहे हा जास्त असेल. आणि मन ऑलरेडी बघितलं म्हणजे रेडियस बघा ना, रेडियस इक्वेटरवर काय असेल तर जास्त असेल, या ठिकाणी काय असणार तर कमी असेल. का? कारण इथं इक्वेटरवर इलॉंगेटेड आहे ती है ना. म्हणजेच काय की या ठिकाणी डिस्टन्स वाढला, डिस्टन्स वाढला म्हणजे आर ची व्हॅल्यू वाढली तर जी ची व्हॅल्यू काय असणार तर ती कमी असणार आहे. याचा अर्थ काय की इक्वेटरवर स्मॉल जी ची व्हॅल्यू आहे ती कमी असेल आणि पोलवर म्हणजे या ध्रुवावर काय असेल तर ती जास्त असणार आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा, यावर पण आयोगाने प्रश्न विचारला. दुसरं काय की ही एक कंडिशन बघा की या ठिकाणी आहे तर जी ची व्हॅल्यू ऑलमोस्ट एवढी येत आहे, बरोबर. पण आता जर आपण ते जर हाईटवर घेऊन गेलो तर आपल्याला हा एवढा सगळा डिस्टन्स पण कन्सिडर करावा लागेल. आणि म्हणून मग अशा वेळेस रेडियस प्लस हा डिस्टन्स म्हणजे हा आर ची जी व्हॅल्यू आहे ही वाढेल. ही वाढली म्हणजेच काय तर स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होणार तर कमी होईल. याचा अर्थ काय की आपण पृथ्वीच्या वर जसं वर जाऊ, जसं वर जाऊ तसं आपल्याला काय लक्षात येईल की स्मॉल जी ची व्हॅल्यू आहे ही कमी 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 होत असताना आपल्याला पाहायला मिळेल है ना. त्यासोबतच अजून काय पाहायला मिळते तर बघा की आपण जर पृथ्वीच्या आतमध्ये गेलो तर काय होणार की ही आर ची व्हॅल्यू आहे ही तर कमी होते, पण यासोबतच या सपोज या ठिकाणी जर वस्तू आहे तर या ठिकाणी जो पृथ्वीचा मास ऍड करतो तो किती आहे तर तो पण कमी झालेला पाहायला मिळतो, तो पण काय तर कमी झालेला पाहायला मिळतो. याचा अर्थ काय आर तर कमी होईल, सोबत हा जो कॅपिटल एम आहे त्याची पण व्हॅल्यू आपल्याला कमी झालेली पाहायला मिळेल. आणि रिझल्ट काय मिळतो तर जी ची व्हॅल्यू आहे ती काय तर कमी झालेली पाहायला मिळेल है ना. हे सगळे कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे. परत एकदा रिवाइज करतो मी बघा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला है ना. काय काय सांगितलं होतं मी तुम्हाला की पृथ्वी कशी आहे तर ही इक्वेटरवर थोडीशी इलॉंगेटेड आहे, पोलवर थोडी चपटी आहे है ना. त्यामुळे काय होणार की सगळ्यात जास्त जी ची व्हॅल्यू कुठं असणार तर मॅक्झिमम या ठिकाणी असेल आणि या ठिकाणी काय असणार तर ही मिनिमम असणार आहे. मॅक्झिमम इकडे, मिनिमम इकडे. नेक्स्ट काय आहे तर अजून पृथ्वीच्या वर इथं काय असेल तर सगळ्यात जास्त म्हणजे पोलवर काय असेल तर सगळ्यात जास्त असणार आहे है ना. आणि जसं आपण वर जाऊ तसं काय तर ते कमी 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 होत जाणार. आतमध्ये जरी गेलो तरी पण काय तर ते कमी कमी होत जाणार आहे है ना. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की पृथ्वीवर सगळ्यात जास्त स्मॉल जी ची व्हॅल्यू असते. म्हणजेच काय की ऍक्सेलरेशन जो त्वरण आहे तो सगळ्यात जास्त काय तर पृथ्वीवर असणार आहे. म्हणजे जर आपण एखादी वस्तू जर सोडलं तर अशा वेळेस ती वस्तू खाली येताना त्याच्या वेगामध्ये जो बदल होणार आहे तो किती असेल तर तो एवढा असणार आहे, जो सगळ्यात जास्त पृथ्वीवर असेल. पृथ्वीच्या वर जा तर तो कमी होईल, पृथ्वीच्या आतमध्ये जा तर ते काय होणार तर कमी असणार आहे. इक्वेटरपेक्षा पोलवर काय असेल तर तो जास्त असणार आहे है ना. आता इथूनच एक थोडासा कॉन्सेप्ट येतो तो म्हणजेच काय तर वस्तुमान आणि वजन म्हणजे मास आणि वेट. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना हा डाऊट असतोच की नेमका याच्यामध्ये फरक काय आहे है ना. आपण बऱ्याचदा म्हणतोय की जर मी तुम्हाला विचारले की वस्तुमान किंवा वजनाचं युनिट काय, एकक काय, तर बरेच जण आपण काय आन्सर करू की त्याचा किलोग्रॅम आहे. नाही, ऍक्च्युअली कॉन्सेप्ट जर आपण लक्षात राहिलं तर हे सहज सोपी इझिली काय तर लक्षात राहतं. बघ काय आहे की वस्तुमान म्हणजे नेमकं काय की कोणतीही जर वस्तू आहे तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली द्रव्यसंचय किती आहे. द्रव्यसंचय म्हणजे काय, त्याचं केमिस्ट्रीमध्ये आपण शिकणार आहोत की द्रव्यसंचय म्हणजेच काय की त्याच्यामध्ये ॲटम आहे ना, आणि त्या ॲटममध्ये काय तर मग प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन वगैरे आहेत, ॲटम आहेत, मॉलिक्युल्स आहेत, ॲटमपासून मॉलिक्यूल तयार झालेले आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, जेवढे काही ॲटम्स आहेत, हा सगळा म्हणजे काय तर द्रव्यसंचय. आणि तो पूर्ण जो मोजला जातो त्याला काय म्हणतात तर मास म्हणतात. त्याला काय म्हणायचं तर मास म्हणतात है ना. त्याच पद्धतीने वजनची जर आपण डेफिनेशन घेतलं तर ते काय लक्षात येईल आपल्याला, जो गुरुत्वीय बल आहे, ज्या गुरुत्वीय बलाद्वारे पृथ्वी एखाद्या वस्तू स्वतःकडे ओढत आहे
तो बल, तो फोर्स म्हणजेच काय तर तो आहे वजन आहे बघा, तो काय तर तो फोर्स आहे, तो बल आहे आणि फोर्सचं युनिट काय तर तो आहे न्यूटन. न्यूटन आणि म्हणून लक्षात ठेवा की वजनाचं युनिट काय तर तो न्यूटन आहे. तर मास वस्तुमानाचं युनिट काय आहे, एकक काय आहे, SI एकक काय तर तो आहे किलोग्रॅम. हा फरक लक्षात ठेवा बघा. डेफिनेशन लक्षात ठेवा. डेफिनेशन एकदा काय तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, तुम्हाला युनिट वगैरे लक्षात ठेवायची फार काही गरज नाहीये, तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येईल है ना. हे कसं आहे तर ही अदिश राशी आहे ज्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. हे कशी आहे तर ही सदिश राशी आहे ज्याला वेक्टर क्वांटिटी म्हणतात. सदिश राशी म्हणजे काय की ज्याला दिशेची सुद्धा गरज असते, म्हणजे लिहिताना दिशेची सुद्धा गरज असते, कारण फोर्स ज्यावेळेस आपण अप्लाय करू तर तो फोर्स कोणत्या बाजूला आहे हे सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे काहीतरी सदिश राशी आहे. पण वस्तुमान सांगताना डायरेक्शनची म्हणजेच काय तर दिशेची गरज नाही, त्यामुळे ती झाली कशी तर अदिश राशी स्केलर. याचं मूल्य कसं आहे वस्तुमानाचं, सगळीकडे सारखंच आहे. वस्तुमान तुम्ही पृथ्वीवर मोजा किंवा तो चंद्रावर घेऊन जा, तो ऍक्च्युली आहे काय तर द्रव्य संचय आहे ना, त्यामुळे इथं असेल तेवढंच चंद्रावर असेल किंवा दुसऱ्या कुठल्या ग्रहावर असेल किंवा या देशामध्ये इंडियामध्ये भारतामध्ये असेल तोच कुठल्या ते दुसऱ्या देशामध्ये पण तेवढंच राहणार आहे. पण वजन हा सगळीकडे सारखं राहणार नाही, कारण वजन म्हणजे नेमकं काय, फोर्स म्हणजे नेमकं काय तर मास इंटू ऍक्सेलरेशन, आणि या ऍक्सेलरेशन जागी मी आता स्मॉल जी ने रिप्लेस करतोय है ना. हा झाला वजनाचा फॉर्म्युला. W इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू mg. हा झाला वजनाचा फॉर्म्युला. आणि आत्ताच थोड्या वेळा आधी आपण बघितलं की स्मॉल जी ची व्हॅल्यू ही बदलत आहे. बदलत कशी आहे, कारण ती इक्वेटरपेक्षा पोलवर जास्त व्हॅल्यू आहे है ना. तर जसा आपण पृथ्वीपेक्षा जर आपण वर जर गेलो तर जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाते, पृथ्वीच्या आतमध्ये गेलो तर ते पण काय तर कमी कमी होत जाते राईट. म्हणजे जी ची व्हॅल्यू चेंज होत आहे याचा अर्थ काय तर वजनाची पण व्हॅल्यू आहे ही काय होणार तर ही बदलणार आहेच. नेक्स्ट, न्यूटनचा पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे काय तर जडत्वाचे गुणात्मक माप आहे. जडत्व म्हणजे काय, ज्याला इनर्शिया म्हणतात, म्हणजे ही एक कोणत्याही वस्तूची एक टेंडन्सी असते बघा. हे फिजिकल क्वांटिटी नाही आहे इनर्शिया, हे काय आहे तर हे एक टेंडन्सी आहे ज्याद्वारे काय तर कोणती वस्तू आपल्या आहे त्या स्थितीमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि जर त्या इनर्शियाला लिहायचं असेल तर मग आपल्याला काय लिहिता येईल की त्याचा मास लिहा, तोच काय असेल तर त्याचा इनर्शिया असणार आहे, तोच त्याचा जडत्व असणार आहे. आणि म्हणून काय म्हटलंय, जडत्वाचं गुणात्मक माप, जडत्वाचे गुणात्मक माप म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच काय तर जडत्व ही काय असणार तर जास्त असणार आहे. त्यासोबतच वजन हे काय तर ऑब्व्हियस आहे, आत्ताच बघितलं आपण की हे बल आहे, हा फोर्स आहे म्हणून है ना. नेक्स्ट, वस्तुमान शून्य असू शकत नाही. जर एखादी वस्तू आहे तर वस्तूला वस्तुमान त्याच्यामध्ये द्रव्य संचय हा तर असणारच आहे. म्हणजे वस्तू म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, याची डेफिनेशनच विज्ञानानुसार ही आहे की ज्याला वस्तुमान आणि आकारमान आहे, ज्याला मास आणि व्हॉल्यूम आहे त्यालाच आपण काय तर पदार्थ म्हणतो, त्याला आपण पदार्थ म्हणतोय है ना. याचा अर्थ काय की वस्तू आहे म्हणजे काय तर त्याला वस्तुमान आहे, तो कधी शून्य राहणार नाही. शून्य जर असेल तर त्या ठिकाणी वस्तूच नाही आहे है ना. पण वजन हा शून्य पॉसिबल आहे, वजन हा शून्य शक्य आहे. शक्य कधी आहे तर बघा की W इज इक्वल टू m इंटू जी आहे बरोबर ना. मास तर कधी शून्य होऊ शकत नाही, पण जी हा कमी 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 होऊन शून्य होऊ शकतो. आणि ज्या ठिकाणी शून्य असेल त्या ठिकाणी वजन काय असणार तर वजन हा शून्य असणार आहे. बेसिकली काय अगदी सोपी आहे की ज्या ठिकाणी पृथ्वीचा जो अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो संपलाय है ना, त्या ठिकाणी काय असेल तर वजन शून्य असणार आहे. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय की पृथ्वी ज्या फोर्सने ओढत आहे त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतोय. ओढणं बंद केलं म्हणजेच काय झालं तर हा शून्य झाला. हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन शून्य आहे त्यावेळेस शून्य असणार आहे ना. तर हे काय असेल तर हा वजन जो आहे हा शून्य असू शकतो. तर आता यानंतर लक्षात ठेवा की वस्तुमान आणि वजन याच्यामधला बेसिक डिफरन्स है ना, डेफिनेशन लक्षात ठेवा, बाकी सगळे पॉइंट्स इझी लक्षात राहतात. आता यानंतर जे आयोगाचे MCQ आहेत ते बघा काय आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय काय विचारले, हा STIचा 2013चा प्रश्न आहे. काय विचारले, वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठं असते. द वेट ऑफ द बॉडी इज मॅक्झिमम. ज्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल त्या ठिकाणी काय असतं तर वजन पण जास्त असेल, कारण Wचा फॉर्म्युलाच आहे m इंटू जी. आणि m तर हा तर फिक्स आहे, हा तर कॉन्स्टंट असणारच आहे, हा प्रत्येक वस्तूचा फिक्स आहे, फक्त जी आहे तो चेंज होत असतो. मग हा कुठं असणार आहे, आपण ऑलरेडी बघितलं की जी ची व्हॅल्यू कुठं जास्त असते तर पोलवर, म्हणजे ध्रुवावर सर्वात जास्त असते. त्या ठिकाणी काय तर वजन पण जास्त असेल है ना. म्हणजेच काय, ऍट द पोल ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या ध्रुवांवर काय तर तो सगळ्यात जास्त असणार आहे है ना. हा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट काय आहे तर हा 2023चा प्रश्न आहे बघा मित्रांनो, राज्यसेवेचा, की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त असतात. मी तुम्हाला जो एक्सपेरिमेंट सांगितला होता ना की एक दगडाला दोरी बांधून ट्राय करून बघा, तर तो करून बघा, तुमचे हे सगळे कॉन्सेप्ट आणि क्लिअर होतील. जर तुम्ही हा आधी केला असेल तर 2023चा हा प्रश्न अटेम्प्ट करायला फार काही कठीण नाही है ना. बघा काय दिले, ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना बघा
सपोज इथं सूर्य आहे आणि हा ग्रहाचा पाथ आहे, इमॅजिन करू आपण, हा डिस्टन्स जास्त आहे, हा इकडे डिस्टन्स काय तर कमी आहे है ना. मी इथं कॅपिटल डी लिहितोय, याला स्मॉल डी लिहितोय. ग्रहांचा वेग जास्त, बरं कॉन्सेप्टनुसार मगाशी काय घेत होतं आपण, डायरेक्ट एमसीक्यू एलिमिनेट करू की ज्या ठिकाणी डिस्टन्स जास्त आहे त्या ठिकाणी स्पीड जो आहे तो काय असेल तर तो कमी असतो, आणि ज्या ठिकाणी डिस्टन्स कमी आहे त्या ठिकाणी स्पीड कसा असतो तर हा स्पीड आहे, हा स्पीड जास्त असतो. स्पीड कसा असतो तर तो जास्त असतो. लक्षात घ्या, सूर्यापासून जर ग्रह जर जवळ आला असेल, सूर्याच्या जवळ आला असेल तर त्याचा वेग वाढत आहे, पण ते जर दूर गेलं तर मग यावेळेस काय तर त्याचा वेग आहे तो कमी होत आहे ना. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी है ना, अंतर जास्त असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. याचा अर्थ पहिलाच जो पर्याय आहे ना तो काय तर तो बरोबर आहे, एक्झॅक्ट असंच दिलेलं आहे. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना तो काय असतो तो सर्वात जास्त असतो, नाही असं राहणार आहे का, असं राहणार नाही. आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात कमी असतो, हे सुद्धा काय तर चुकीचं आहे ना. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त कमीत कमी अंतर असताना सारखाच राहत नाहीच है ना, आणि ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त व कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो, हा सुद्धा काय तर चुकीचा आहे. त्यामुळे काय तर पहिला पर्याय ना तो काय तर तो योग्य आहे. तर हा एक प्रश्न आयोगाने विचारलेला होता. ठीक आहे, तर हा आजचा जो टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन हा तुम्हाला चांगला समजला असेल अशी अपेक्षा करतो. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. आकार फाउंडेशनद्वारे राज्यसेवेसाठी एक नवीन बॅच लॉन्च होत आहे. महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, म्हणजे आता जी राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे, जे संयुक्त होणार आहे त्यासाठी एक नवीन बॅच 8 जानेवारीपासून लॉन्च होत आहे, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. प्रत्येक विषयासाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहे मित्रांनो. इथं तुम्हाला पूर्ण फॅकल्टी टीम पाहायला मिळेल. ही बॅच कशी आहे तर ही आहे प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये GS पेपर 1 आणि GS पेपर 2 म्हणजे CSAT सुद्धा काय तर तो कव्हर केला जाणार आहे. फीज अगदी नॉमिनल आहे, ती म्हणजे किती तर फक्त 6000. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दलची डिटेल माहिती ही मिळवता येईल. प्री फोकस बॅच आहे, यामध्ये काय काय कव्हर केलं जाणार तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, कॉन्सेप्ट आहेत, करंट आहे आणि एक्सपेक्टेड जे पण क्वेश्चन्स असणार ते सुद्धा काहीतरी इथं कव्हर केले जाणार आहे. माध्यम आहे जो मीडियम आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये काय तर तुम्हाला दोन्ही मीडियममध्ये ही बॅच मिळणार आहे. यासोबतच 7 तारखेपासून यासोबतच बघा की 7 तारखेपासून आकार फाउंडेशनद्वारे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली जाणार आहे. जी प्रिलिम एक्झाम आहे, जी येणारी आता 2024 मध्ये जी संयुक्त पूर्वपरीक्षा होणार राज्यसेवेची, त्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा काय तर लॉन्च केली जाणार आहे. 7 तारखेपासून सुरुवातीला काही डेडिकेटेड हे विषयानुसार टेस्ट होतील आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हन करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट इन्क्लुडिंग CSAT सुद्धा हे सुद्धा काय तर कव्हर केली जाणार आहे. नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दल आणि टेस्ट सिरीज बद्दल माहिती मिळवता येईल.